नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आलो होतो पण निगडी रावेतला नाही का, ते इस्कॉन नाही का, ते याचं कृष्णांचं मंदिर आहे, कृष्ण भगवानचं. तिथं आलो होतो तर ड्रॉप घेऊन ड्रॉप केलं आहे त्यांना. तर थांबलो आहे, बघू आतमध्ये जर जायला भेटलं तर नाही का जाऊन येऊ. तर ट्रिप वगैरे नाही पडली तर तिथं असंच उभं राहण्यापेक्षा बघून येऊ का, कारण की भरपूर लोक तिथं जातात नाही का, पण आपण म्हणजे कधी चान्स नाही भेटला जायला. आज आहे वेळ थोडासा, तर बघू आतमध्ये एंट्री भेटली तर. मीटरचं स्टिकर सगळं निघालेलं आहे. ठीक आहे, बघू ट्राय करू. जर जाता जाता नाही पडली तर मग जाऊ, नाही तर मग हो. चला आता गर्दी तर नाही, बघू जाऊन येऊ. यायला मिनटं पण आलाय. उंट घेऊन आले असतील नाही काय, फिरण्यासाठी. फक्त त्याच्यावर बसून एखादी नाही काय असं फिरून आणतात ते लोक उंटावर. हे टेम्पल आहे गोविंद धाम, इस्कॉन गोविंद धाम, राधा गोविंद. मेन गेट आहे तो. जाऊन येऊ जिथपर्यंत जाता येईल, बघून येऊ. जरा फिरण्यासारखं वाटतं. मी फर्स्ट टाईम आलो इथे. हॉटेल वगैरे भाऊ कुठपर्यंत जाता येईल. जर नंबर जास्त असेल तर तसंच जाऊ, कमी असेल तर घेऊ, दर्शन घेऊन येऊ. भारी बनवलं आहे एकदम, असं महलसारखं वाटतं मंदिर. जाऊन येऊ चला. गर्दी तर कमी दिसते, पटकन जाऊन येऊ. चप्पल काढायला कुठं आहे, इथंच काढू चप्पल. जाऊ इथंच थांबू, कोण नेणार नाही मला चप्पल. मस्त बघा कसं दर्शनची लाईन आहे, लय मोठी लाईन आहे. गोविंद धाम. मस्त बनवलेलं, पाण्यामध्ये मस्त बनवलेलं. इस्कॉन श्री गोविंद धाम. ओके. लय गर्दी असते इथे. फोटो काढायला नाही सांगितलं आहे, बंद करू मोबाईल नाही का. दर्शन घेऊन येऊ, नंतर मग बघू. आलो आता मंदिरामध्ये. त्याला फोटो तिथे बोलले नका काढून, इथे सगळेच काढतात बघा. मस्त मंदिर आहे, श्रीकृष्ण. मस्त मंदिर बनवलं. श्री हरिकृष्ण. मस्त मंदिर केलेलं आहे, मोठं मंदिर आहे, चांगलं बघा ना वाटतं. मस्त हे पॅसेज केलेलं नाही का, इथे जेवणाची वाटतं सुविधा. महल सारखं वाटतं, एकदम मोठं बनवलं बघा महल आपलं, एकदम मोठं. बाहेरून असंच वाटलं ना, आतमध्ये एकदम मस्त हे केलेलं आहे मंदिर प्रॉपर नाही का. खूप गर्दी असते इथे. हरवेळी बोला आज आहे टाईम तर घ्यावं नाही का दर्शन. आता असं पण बाहेर आपण रिक्षामध्ये बसून टाईमपास करत बसलो असतो. थोडं काय फिरण्यासारखं आहे का बघू. ही सिस्टम चांगली आहे, म्हणजे इथं जेवायचा, आपण प्रसाद घ्यायचा, स्वतःची प्लेट स्वतःच धुवायची नाही का. हे बघा, स्वतःची प्लेट स्वतःच क्लीन करतात. चांगली सिस्टम आहे. इथून बाहेर जायला वाटतं रस्ता. झाले दर्शन पण झाले. मस्त आहे मंदिर नाही का, भारी बनवलं. जाऊन येऊ चला. आता जाऊ आपण खाली. हे बघा कसं बनवलं. आता हे भारी आवडलं, मस्त हे पण भारी बनवलं आहे ना. ते बघा कमळाच्या फुलाला बघा, दिसतंय का. मस्त ना,
प्रसाद काय बघू प्रसाद खाल्ला प्रसाद प्लेट प्लेट होतोय आपल्या स्पंज वगैरे पण ठेवलेलं चांगलं चेंज झाले बाकी चमक चेहरा दिसला एकदम क्लीन केली आता जाऊ आता निघू बाहेर जाऊ आता प्रसाद चांगला होता मला तर आलो म्हणा इथं हॉटेल पण आहे बाजूला प्रसाद एक नंबर होता प्रसाद खाल्ला सिस्टम मस्त होती की नाही काय म्हणजे डाळ खिचडी टाईप होतं म्हणजे आपण स्वतः जेवायचं प्लेटीमध्ये आणि तिकडे सगळं स्पंज बिंज नाही का भांडे घासायचं ठेवलेलं होतं जे आपल्या आपल्या हाताने धुवायचं प्लेट हे आवडलं आपल्याला सिस्टम की तुम्ही खावा आणि तुमच्या हाताने धुवून व्यवस्थित नाही काय प्रसाद पण चांगला होता मला आता एवढ्याला आम्हाला खूप दिवसापासून यायचं चाललेलं कधी कस्टमरला सोडलं की लगेच ट्रिप बी पाडायची नाही तर म्हणजे कधी जाणंच होणं नाही जाणंच झालं नाही आज होता टाईम तर बघा ना किती वेळ आता झाला ट्रिप पण नाही वाजली म्हणजे जेव्हा आपली नशिबात असतं तेव्हाच होतं आहे दर्शन कधी पण नाही का हे होणार नाही आज होतं नशिबात आज झालं दर्शन आणि प्रसाद पण खायला भेटला असं काय रिक्षातच बसलो असतो टाईमपास करत ठीक आहे चला जाऊ वाटतं बसू थांबलोय तळवडी रोडला गाड्या चालल्या गावात आतमध्ये घुसलेलो रोपी नगरला तिथून आता तसंच बाहेर आलो कारण की काही थांबून काही ट्रिपच पडले ना तिथे काही थांबता पण येत नाही राहू नाही लय गर्दी तिथे आतमध्ये नाही की दुकानात स्टॉल बिल भाजी बिजीचे याचे त्याचे सगळे स्टॉल जवळजवळ थांबता पण येत नाही गर्दी पण होते होते जरा बरं आहे हायवेवर आलो जरा होते नाही का काय रुपयाचं काय कळत नाही राव काल रेट चांगला देत होता आज कमी लिहिला आहे काय कळतो काय माहिती रेट चांगला देतो कधी हे करतो आपल्या मीटरने गेलं तर परवडत नाही याच्या भरोसा राहता येत नाही बघू आता थांबू थोडं वेळ बाहेर तर आलो इथे काय होतं बघू आता तळवलं DYला आलो DY पाटीलला DY पाटीलच्या इथे जायला मागणं इंडिकेटर दिलं तरी हॉर्न वाजवतं इंडिकेटर चालू आहे की इंडिकेटर पण इंडिकेटर चालू आहे हे लाईट यायला लाईटीचं कळत नाही ही लाईट कधी कधी चालू असते कधी कधी बंद होते काय शॉर्ट आहे काय माहिती ही चालू आहे कधी ती चालू होते कधी बंद पडते राव एक मिनटं काय लाईटीचं शॉर्ट कळत नाही आता हो का तर बंद पडली हे बघा आताच बघितलं ना हे आता बंद पडली हे चालू आहे या बल्बचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती राव बल्बमध्ये चेंज केलं तर तो ऑटोमॅटिक डिस्चार्ज गेले ॲटोमॅटिक चालू होते ते इंडिकेटरचं चालू केलं आहे हो चालू होतं का आता काय इंडिकेटरचं बटन दाबल्यावर चालू होते कशी काय ते नाही काय आपण लाईट लावतो काय शॉर्ट आहे आता बघा हे बंद केलं एक मिनटं ते इंडिकेटरचं चालू आहे ना आता बंद केलं तर बघू अरे आता चालू राहिली काय शॉर्ट आहे काय आता चालू लाईट तर दोन्ही लाईट चालू क्रॉस कनेक्शन होतं का काय ते डिस्को बल्ब लावलेत का
कधी बंद होतं कधी चालू होतं ऑटोमॅटिक. त्या आईच्या गावात बघा तर टिवायला कुठलं वा नको वा इथलं नको.